आज ना बाहेर खूप जास्त वातावरण छान झाला होता. आभाळ आलं होता म्हणून बाहेर गेलो होतो. तितक्यामध्ये पाणी आलं होतं. हानीच्या पप्पांनी पाणी घ्यायला बाहेर आले होते. मग लगेच हानी पण उठली होती. झोपेत रडलेली होती म्हणून तिला बाहेर शॉपला घेऊन जाण्यासाठी बाहेर आले होते. पण तिनं सारखं रडत होती म्हणून तिला समजत होते. शॉपला जाऊन खायला काय आणले ते पण मला देतच नव्हते. मी विचारलं तर पण सांगत नव्हते. दोघं बाप लेक जाऊन मध्ये खात बसले होते म्हणून मी पण गेले होते त्याच्याजवळ, पण मला देतच नव्हते. म्हणून मी पण त्याच्याजवळ जाऊन बसून त्याचं घेत होते खायला. पण हानीसारखं बघत होते. हानीचं चिप्स काढून घेतलं तो म्हणून तिचं चिप्स तिला देऊन टाकलं होतं. संध्याकाळी हानीचे आत्तू आले होते. त्याला यायला तर खूप जास्त लेट झाला होता. इकडं हानी पण येऊन डोअरकडे वेट करत होते. आत्ता काय येतात की येणार का म्हणून. त्या तर फायनली आले होते. आल्यानंतर त्याचं थोडं लाड करून घ्यायचं. लय दिवसाचं लाड राहिलं होतं म्हणून लाड करून घेतलेत. केक पण आणले होते हानीसाठी. हानीला खूप जास्त आवडते केक म्हणून त्याने केकच आणलं होतं. पण हानीला चारत होते पण हानी खातच नव्हती. तोंड वाकडं करत होती. हानीला काय आवडलं नाही का, हानी आत्यावर रुसली होती का, काहीच कळत नव्हते रे बाबा. हानी तर आत्याच्या हाताचं केक खाल्लंच नव्हतं. आमची मॅडम संध्याकाळी विटल पण करायला शिकले होते. आता त्याला विटल कर मला तेव्हा करणार, तिचं म्हणाले की तेव्हा करते.